आयफोन 16 मध्ये कोणते नवीन बदल आहेत? 9 सप्टेंबरला आयफोन 16च्या लॉन्चिंगचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता। आयफोनचा मोठा चाहता वर्ग आहे। हे लोक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते। नवीन आयफोनची उत्सुकता या लोकांना होती। दरवर्षी आयफोनचे नवीन मॉडेल्स येत असतात। ॲपल कंपनीने आधीच्या प्रत्येक नवीन मॉडेल्स मध्ये अनेक बदल आणि सुधारणा सुद्धा केलेल्या आहेत। पण हे बदल नेमके कोणते? प्रत्येक नवीन मॉडेल आधीच्या मॉडेलपेक्षा कसं वेगळं असतं? किमतीमध्ये काय फरक असतो? हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या सारख्यांना पडतात आणि आपण आज अतिशय सोप्या पद्धतीने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार। नवीन आयफोन 16 संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज आम्ही सांगणार आहोत। तर सगळ्यात प्रथम आपण जाणून घेणार आहोत आयफोन 16 चे 4 व्हेरिएंट आणि त्यांच्या किमती। आयफोन 16 चे 4 नवीन व्हेरिएंट आणि त्यांच्या किमती अशा आहेत। आयफोन 16 सीरीज मध्ये एकूण 4 फोन मॉडेल्स आहेत। यांनाच व्हेरिएंट असं सुद्धा म्हणतात। प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण आहे आणि अर्थातच त्यानुसार त्यांच्या किमतीमध्ये सुद्धा फरक आहे। आयफोन 16 हा आयफोनचा बेसिक व्हेरिएंट आहे आणि यामध्ये स्टोरेज नुसार 3 मॉडेल्स आहेत। 128 GB चं मॉडेल हे 79,900 रुपयांना आहे, तर 256 GB चं मॉडेल हे 89,900 रुपयांना आहे, तर 512 GB चं मॉडेल हे 1,09,900 रुपयांना आहे। आयफोन 16 प्लस हे पुढचं मॉडेल आहे। यामध्ये देखील स्टोरेज प्रमाणे सुद्धा 3 मॉडेल्स आहेत। 128 GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 89,900 रुपये, तर 256 GB च्या मॉडेलची किंमत 99,900 रुपये आहे, तर 512 GB च्या मॉडेलची किंमत 1,19,900 रुपये आहे। आयफोन 16 आणि आयफोन 16 प्लस हे दोन्ही व्हेरिएंट आहेत। एकूण 5 रंगांमध्ये हे उपलब्ध असतात। यामध्ये अल्ट्रामरीन, टील, पिंक, व्हाईट आणि ब्लॅक हे त्याचे कलर आहेत। याच्या व्यतिरिक्त आयफोन 16 प्रो सीरीज मध्ये अजून 2 व्हेरिएंट आहेत। आयफोन 16 प्रो यामध्ये अर्थातच काही जास्तीचे फीचर्स आहेत आणि त्याची माहिती आपण यापुढे बघणार आहोत। आता यामध्ये असणाऱ्या मॉडेल्स बद्दल जाणून घेऊया। यामध्ये एकूण 4 मॉडेल्स आहेत। 228 GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 1,19,900 रुपये आहे, तर 257 GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 1,29,900 रुपये आहे, तर 512 GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 1,49,900 आहे। प्रो सीरीज मध्ये टीबी सीरीज असणारे फोन सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत 1,69,900 रुपये इतकी आहे। आयफोन 16 प्रो मॅक्स हे या सीरीज मध्ये टॉप मॉडेल आहे। यामध्ये एकूण 3 मॉडेल्स आहेत। यामध्ये 128 GB स्टोरेज असणारे मॉडेल या व्हेरिएंट मध्ये नाही। यामध्ये बेसिक मॉडेल 256 GB हे स्टोरेज असणार आहे आणि याची किंमत 1,44,900 रुपये आहे, तर 512 GB चं मॉडेल 1,64,900 रुपये, तर 1 TB चं मॉडेल 1,84,900 रुपयांना आहे। दोन्ही प्रो मॉडेल्स हे 3 रंगांमध्ये उपलब्ध असणार आहेत। ब्लॅक टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि न्यू डेझर्ट टायटॅनियम हे त्याचे कलर आहेत। आयफोन 16 सीरीज मधल्या सगळ्या व्हेरिएंटची माहिती मिळाल्यावर आपल्याला या सीरीज मध्ये कुठले वेगळे फीचर्स असणार आहेत हे सुद्धा समजून घ्यायचे आहे। आयफोन 16 मधले नवे फीचर्स कोणते आहेत? आयफोन 16 चे सगळ्यात आकर्षित करणारे फीचर मध्ये यामध्ये ॲक्शन बटन बरोबरच एक नवीन बटन दिले जाणार आहे, कॅप्चर बटन। या बटनामुळे कॅमेरा लॉन्च करणं किंवा फोटो आणि व्हिडिओ घेणं सोपं जाणार आहे। हा टच सेन्सिटिव्ह असल्यामुळे स्पर्श करताच कॅमेरा डिटेल्स दिसतील आणि स्लाइड केल्यावर सेटिंग सुद्धा बदलता येणार आहे। आयफोन 16 प्रो मॉडेल्स मध्ये अतिशय उच्च प्रतीच्या A18 प्रो चिपचा सुद्धा वापर केला गेलाय। यामुळे फोनच्या कार्यक्षमतेत विलक्षण सुधारणा सुद्धा झाली आहे। आयफोन 16 चे यावेळीचे लक्षवेधी फीचर म्हणजे या सीरीज मध्ये ॲपल इंटेलिजन्सचे फीचर मिळणार आहेत। प्रो सीरीज मध्ये डिस्प्ले आणि कॅमेरा सिस्टीम मध्ये देखील काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। आयफोन 16 प्रो मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आहे आणि प्रो मॅक्स मध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले आहे। या दोन्ही फोनच्या डिस्प्लेवर सिरॅमिक शील्डची सुरक्षा आहे। आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स मध्ये USB 3.0 टाइप C पोर्ट येणार आहे। यामध्ये 27 वॅट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे। हे दोन्ही व्हेरिएंट IP68 रेटेड आहेत। याच्या व्यतिरिक्त दोन्ही प्रो मॉडेल्स मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे। यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी फ्युजन कॅमेरा आहे, 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि
5x ऑप्टिकल झूम सपोर्ट सह 12 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल टेट्रा प्रिझम पेरास्कोप लेन्स असणार आहे। याशिवाय या मॉडेलमध्ये फ्रंट कॅमेरा हा 12 मेगापिक्सेलचा सुद्धा असणार आहे। आयफोन 16 च्या बॅटरी आणि चार्जर मध्ये सुद्धा बदल बघायला मिळणार आहेत। दोन्ही प्रो मॉडेल मध्ये स्टॅकर्ड बॅटरी टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे। यामुळे बॅटरीचं आयुष्य आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींमध्ये सुधारणा होणार आहे। आयफोन 15 पेक्षा आयफोन 16 मध्ये असा काय बदल आहे पहा। फोन घेताना नेमकी निवड कशी करावी हे समजण्यासाठी या दोन मॉडेल मधले वेगळेपण समजून घेणं गरजेचं आहे। आयफोन 15 मध्ये कॅमेऱ्याची डायगोनल अरेंजमेंट बदलून ती आयफोन 16 मध्ये व्हर्टिकल सेटअप करण्यात आली आहे। आयफोन 15 च्या प्रो व्हेरियंट मध्ये दिले गेलेले ऍक्शन बटन आयफोन 16 च्या स्टँडर्ड व्हेरियंट मध्ये सुद्धा देण्यात आलं आहे। सध्या आयफोन 15 च्या प्रो व्हेरियंट मध्ये असलेले पार्शियल व्हिडिओ रेकॉर्डिंग फंक्शन आयफोन 16 च्या स्टँडर्ड व्हेरियंट मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे। प्रोसेसर आणि चिप मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, कोणते ते जाणून घ्या। आयफोन 16 सीरीज मध्ये नवीन A18 चिपचा वापर करण्यात आला। या उलट आयफोन 15 मध्ये A16 चिपचा वापर करण्यात आला होता। ही नवीन A18 चिप फोनची कार्यक्षमता वाढवणार आहे, तसेच यामुळे बॅटरीचं आयुष्य सुद्धा सुधारणार आहे। या व्यतिरिक्त या चिप सेटच्या मदतीमुळे डिव्हाइसच्या AI प्रोसेसिंग मध्ये सुद्धा फायदा होणार आहे। कॅमेरा सेन्सर मध्ये खालील बदल असणार आहेत पहा। आयफोन 16 च्या स्टँडर्ड व्हेरियंट मध्ये नवीन 48 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळतील, तर आयफोन 15 च्या तुलनेमध्ये कॅमेऱ्याचा लो लाईट सेन्सर सुद्धा आता सुधारित असेल। आयफोन 16 या नवीन लॉन्च झालेल्या सीरीज मधल्या सगळ्या मॉडेल्सची माहिती मिळाल्यामुळे तसेच आयफोन 15 आणि आयफोन 16 मध्ये नक्की कोणते बदल आहेत हे तुम्हाला समजलं असेल। हे फोन ऍपल स्टोअर मधून 20 सप्टेंबर पासून खरेदी सुद्धा करता येऊ शकतील। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा।